एक व्यक्ती नामदेवरायांकडे गेले आणि सहज लढिवाळपणाने माझ्या नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय ठीक आहे, तुकोबाराय म्हणतात देवाच्या पायावर सर्व सुख आहेत, तुम्हाला काय वाटतं? पण पायाची सेवा मागितली. नामदेवराय म्हणले, मला फारच वाटतंय म्हणून तर मी मागितले, तू काऊनीच कायला? नाही महाराज, मी विचारतोय अनुभूती काय, मागच्यांना याचा फायदा काय? काय देवाच्या पायात एवढी मोठी शक्ती? ताय का हे विश्व ज्याच्या दृष्टीत निसर्ग सामावलाय त्याला शिवशंकर म्हणतात. कसा गार हवा सुटली इकडून नाही का? ज्याच्याकडे रुमाल आहे त्यानं असं डोकं बांधा, हा गार लागते. बाहेरच्याने जास्त, मधल्याला नाही जास्त लागत, कारण वरून आहे ना, बाहेरच्याने असं बांधा. ही ज्याच्या दृष्टीत ताकद आहे त्याला शिवजी म्हणतात. निसर्गाचं सर्व चक्र ज्याच्या डोळ्यात सामावलंय त्याला भगवान शिवजी म्हणतात. शंकराला एका ठिकाणी त्रिनयन, एका ठिकाणी एकादश नयन असा शब्द आहे. पंचानन, एकादश आणि त्रिनयन. जिथं शंकराला पंचानन म्हणतात तिथं एकादश नयन, तोंड 5 डोळे 11. जिथं त्रिनयन, जिथं एकच डोकं, शंकराला 3रा डोळा. ह्या डोळ्यात सगळं काही सामावलंय. उद्याच्या 5 तारखेला म्हणे त्या टीव्हीतल्या बाईनं पाऊस सांगितला होता. आमचं पोट्ट म्हणू लागलं, म्हणे बाबा बातम्यामध्ये ते हवामान खात्याचा अंदाज सांगत असताना एक मॅडम बोलत होत्या, ते इंग्रजी शाळेत म्हणून मॅडम म्हणते, ती बाई म्हणत नाही ना, आणि मी कमी शिकलो त्याच्यामुळे बाई म्हणतो. ते म्हणे त्या मॅडमनं सांगितलं 5 तारखेला पावसाची शक्यता आहे. त्याला सांगितलं, तिनं अंदाज वरतीला असेल, हवामान खात्यानं निरोप दिला असेल तिला, ती बातमी देणार बाई आहे बिचारे, आणि तिनं सांगितलं असेल बापू पण पाऊस पाडायचा का न पाडायचा हे काशीतल्या विश्वनाथाच्या हातात आहे. ते म्हणे बाबा शिवजीच्या हातात कस काय? म्हणलं तुला अजून तितकं नाही डोकं, तू हिशोबात राह, तुला नंतर कळण मोठं झाल्यावर, हातात नको. तुला दूध प्यायचं आहे, तू कशाला कांदे हाणायला? कांदे एवढं कुठं तुला पेलवणार आहे? पण त्याने विचारलं मला सारखं सारखं, कस काय शिवजीच्या हातात? त्याला सांगितलं ब्रह्मांड सगळं त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या मनात आलं तर पाऊस इतका पाडीते, गहू पेरला का नाही पेरला कळत नाही रानात. झालं की नाही? 1 अर्ध्यासा आली असं. हो, मी कांदे लावले होते गोठाचे, नाही का ते बियाचे कांदे. हो हो, म्हणजे बियाचे. लय कांद्याच्या नादी लागत नसतो मी. ज्याच्या आकली घर सरल्या अशा कांद्याला नसतो बोलत मी जास्त. काही काही आकलीचे कांदे असतात. मला चोंभाळा. अरे कुठं चोंभाळू तुला? ज्यानं जन्म दिलाय त्याचं श्राद्ध जीवनात एकदा, कुठं बसू तुला बोकांडीवर घेत? विठाला कांदे लावले, गोट काढायला आला. 15 दिवसात गोट काढायचा होता. 2.5 एकर गोट होता. कंपनीला कांदा द्यायला तर फुरसुंगी काय बियाणं असते ते गडी शिकलेलं होतं आमचं. बरं होतं ते चांगलं. हिशेवारीने त्याला देऊन टाकलं. 27,000 रुपये क्विंटलनं कंपनी बी घेणार होती. ते गडी जे 3ऱ्या हिशान करणार होतं ते म्हणे महाराज लय साधलं राव, मस्त साधलं. मला दुपारचं कीर्तन होतं, संध्याकाळचं नव्हतं. मग संध्याकाळी आम्ही गच्चीवर भाकरी खाल्ल्या. वातावरण जरा हिशोबात होतं. ते म्हणे आता मी जातो राव शेतात. मला कोणी कोणी सुचलं काय माहीत. म्हणलं खाली पत्रात फॅन लावला बापू, तिथं बाज येत पडणं इथं. बरं झालं, नाहीत मेला असतो बेट रानात. अशा खपक्या गारा पडल्या जांबावानी, खपक्या गारा जांबासारख्या गारी पडल्या. हो, घोडीच्या आमच्या आम्ही 2 दिवस सलाईन देत होतो. तिला भिंड आल ते गारा लागू लागू, तिच्यावरची ती पत्रच गेली उडून वाऱ्यानं. मग आता महाराज असल्यामुळं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंडा खांदी चोर. तहसीलदार सर्वे करायला आधी माया रानात, म्हणजे ज्याचं संध्याकाळी पाकिट येते त्याच्या रानात आधी तहसीलदार. हो ना, त्याचं नशीब बरं असलं की चट्टे पण त्याला गथोडं उचलून देते. असतं नशीब बरं असतं माणूस. आणि माणसानं नशीब घेऊनच यावा. हा, उग कोणाचं इचकू नये, कोणाला भांडू नये. चुकीची गोष्ट आहे ना.
मान हा भांडून भेटतच नसतो. मला पकवा द्या म्हणा, तुला कळतच नाही वाद हिवाडायची, तुला कसा म्हणा आहे का नाही, त्याला वाजिताच आला. आणि मान हा आपल्या आपल्या कीर्तीन भेटत असतो. भांडून घेतलेल्या मानात इज्जत नसती. शहाण्याबाईन लग्नाला जा आणि पोराच्या माईन म्हणा, सखूबाई तुमचे पाय आधी धुवाचे, तीन चौरंगावर उभं राहा. पण दोरकी आधीच उभी राहिली. अंतिकाबाई म्हणली, तू आमच्या भावकीत मोडत नाहीस, तू हे पाय नाही धुवाचे. हो, 2-3 दिवस तिचे पाय सुजलेले होते. कशाला आगावपणा घ्यायचा भांडून. तुम्ही अजून बी घ्या. पैसे देऊन घेतलेला सन्मान, टेबला खालून पैसे द्यायचे, तो घेतलेला सन्मान माणसाला समाधान देत नसतो. हो, आपोआपल्या कीर्तीनं मिळत जावा. कीर्तीनं हा चलत राहते माणसाला. घोड्याचा जन्म आहे, गाढवाचा जन्म आहे. काही गोष्टी प्रारब्धान भेटत असतात. ते गेलं तहसीलदार बिचार, मला फोन आला म्हणे आपले तहसीलदार साहेब आपल्या रानात आलेत, तर चला 2-3 पाण्याच्या बाटल्या आहे. म्हणलं जरा परले येते ना, आपलं करावं लागतं. काय गेलो तर आपलं पाण्याच्या बाटल्या आहे ते. हो, लगेच त्याला म्हणलं एक चिवड्याचा पुडा आण बापा, जरा नाश्ता करते. ते म्हणला एकादशी. म्हणलं त्याला नसती. त्याला कुठे एकादशी असती का? लय अधिकाऱ्याच्या गाड्या मी एकादशीच्या दिवशी धाब्यावर पाहिल्या. मी काय धाब्यावर जात नाही, पण लांबून दिसतात ना चालता चालता. हा, धाबे काय तळ्यात थोडेच असते, रोडलाच येत नाही. लय चाटू दिसते असे, इकडे वगैरे गण लावणं ते वगैरे वगैरे असे चोंभाळे, लय आतून चोंभाळे नसतात. बरं, विठाला विठाला पण त्याला जरा गडबड होती. त्यानं ती काय आपल्या घेतलं नाही. त्याला म्हणलं उद्या द्वादश तू याच्यावर टप्पू आण. त्या म्हणलं कशाची द्वादश, चटच कांदा गेला. तहसीलदार जरा असं आले, म्हणजे कोणाचं राणे? बाळू महाराज. 7-12 काय नाव आहे? ते दुसरं होतं ना. हे शेतकरी, तुम्ही आहेत का शेतकरी? म्हणलं मीच. हो. कांदा होता खे रानात? म्हणलं साहेब उकरून पान. आता कांद्याची पाथ असते अशी उगी त्या गारगुंडानं तिचं झालं पिठलं. कांदा होता का साहेब? तुम्ही तहसीलदार आहेत, मी 7वी शिकेले, तुम्ही असं उकरान. त्यानं उकरलं, मग कांद्याच्या बुडख्या मधात गावसल्या. बरं ठीक आहे, घ्या. म्हणलं घ्या नाही, पक्क सांगा. पक्क ता पोरगी मोठी होती मला, संसारिक आहे मी. मग ती म्हणली, बाबा लयच पाऊस पडा हो आपल्या रानात, ते असं लयच हालत होतं. म्हणलं बाई ते छट गेलं. त्या अशी गोंडे असे हलायचे, कांद्याचे गोंडे. तिला काय माहिती याचं काय होतं आणि काय नाही. ते आहे ते साखरेच्या पोतातले मुंगी. किती खावा तिला थोडी जाकल आहे. का घ्या विठाला ते आमचं तिसरं ईशान करणार, त्याला दिलं तर ते 4 एकर रान मस्त होतं, पाणी गिनी. ते म्हणलं महाराज कसाच निसर्ग फिरला. मी म्हणलं बापू निसर्ग फिरवायची ताकद विश्वनाथात आहे. हो, काय जेवारे आलत्या त्या साली नुसते टिपरेज करून टाकते. टिपरेज कोणात ताकद आहे माहिती? भगवान शिवजीत ताकद आहे, त्यांच्या 3ऱ्या टोळ्यात. ही सत्ता. दुसरी एक सत्ता सांगतो तुम्हाला आणि मला. इथं किती दिवस बसवायचं, कोण्या दिवशी ज्याच्या हातात आहे त्याला शंकर म्हणतात. किती मोठी सत्ता, कल्पना करा. किती मोठी सत्ता. हा, आमची इथे एका माणसाला चिमण्या हाणायचा मान आहे. चिमण्या जीनच्या पॅन्टीवाल्याला नाहीत कळत. पूर्वीच्या काळात लग्न ज्याच्या इथे, उद्या लग्न जायचं म्हणजे 2-3 दिवसानं बकिटात चुना कालीत होते आणि भितडावर चिमण्या हानीत होते. अशा काही जुन्या मान. आता ती प्रथा बंद झाली. हो, बंद झाली ती पद्धत. आमच्याकडे होती. पण ज्याला चिमण्या हाणायचा मान आहे त्याला 2-3 बाऱ्या बोलिल्याशिवाय येत नव्हतं. काय जरा सारं धोतर यानं फिरते चुन्याने वाच त्याचं. पण मान इतके मान. काहीला घोडं धरायचा मान, तो त्याचा टेकलेला. नाना प्रकारचे मान. खूप. हा किती मोठा मान असेल कल्पना करा ना. विश्व ताब्यात आहे, शिवजीच्या ताब्यात. विश्व किती मोठी व्यक्ती असेल. संहार कार्य
ज्याच्या ताब्यात हे त्यांना शिवजी म्हणतात. आणि ते शिवजी पायाची ताकद किती मोठी आहे. का नामदेवराय पाय मागतात, ते भगवान शिवजी चरणाची माती कपाळाला लावतात. हो, नाचती कीर्तन चरणीचे रजवंदी शुळपाणी. शुळपाणी म्हणजे शंकर. पायाची माती कपाळाला लावतात. पुढचा पुरावा तर नाचती कीर्तनी त्यांची माती. तो लय लांबचा पुरावा आहे बाप, फार फार टोकाचा. पण पायाची माती भगवान शिवजी कपाळाला लावतात. शिवजी कोण? शिवजी हे विश्व, हे पूर्ण संहार कार्य आणि निसर्ग चक्र ज्या भगवंताच्या दृष्टीत आहे, ते शिवजी पायाची माती कपाळाला लावतात. तर एक जणाने विचारलं महाराजांना, महाराज काय फायदा झाला शंकराचा? भगवान विष्णू परमात्म्याची चरण धूळ कपाळाला लावण्याचा फायदा काय झाला? फायदा तर महाराजांनी सांगितलं, पंढरपुरातला मालक किती युगापासून उभा आहे? योगी 28 विठ्ठल 28 युग झाले. एका युगाचे वर्ष सांगता येतील? किती महाराज फुकल्यावर सुधरताना? चला युगाची नाव सांगता येतील का? 10 नाही ना? असेच कीर्तन ऐक जा. पंक्चर लक्षात ठेवले पाहिजे. तुमचा काय दोष आहे? ते आमचा दोष आहे. तांबधो युग जनानां मधले सोडून देतो क्रतात्रतानां द्वापारेच कलोयाम दर्शयामी आद्ययाम भूतेषु भवा. मागची घरी गेल्या वाचा. मी काय गुत्त थोडंच घेतलं का? काय का नाही, सगळे सांगायला. वाचा ना घरी. तुम्ही बी गांजा याचं त्याचं हेच केले. कालच्या 18 तारखेपर्यंत अजूनही काही निर्णय लागले नाही. काय जमलं तिकडं? काय मेवणी उभी होती का ती? चांगली चांगली. अरे बाप्पा काय यकारली होती माणसं. माणसं कीर्तनात येत म्हणून बुवा धार्मिक नाही म्हणायचे. हे तिकडे गेल्यावर कळते हे रावणाची आजी येत. इठाला मग काय फायदा झाला? 28 युगापासून जगाचा मालक उभा आहे आणि 28 युगापासून चरणीची रज कपाळाला लावणारी व्यक्ती डोक्यावर घेतली. तुम्ही कधी कधी चांगल्या पूजा करत जा ना, कळन तुम्हाला. हा लय पूजा चालतात काही काही. श्याम बाला नावाची कन्या होती बरं का. आणि काय मग जांभळीचे चिचाचे आंब्याचे चिचाचे आणीत नसते त्रिरुमण्या. आणि काय तिने मिठाची घागर आणली बरं का. एक एक मिठाचा खडा खाल्ला की सैन्याला ताकद आली बरं का. पुढचं सैन्य मारलं बरं का. आणि पुन्हा राज्य मिळालं बरं का. काय शांबाला नावाची कन्या होती बरं का. नाही सापड अजून कोण्या पुराणात. वारकरी संप्रदायामध्ये
ह्या वलयात असणाऱ्या माणसांनी ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव मानायचे. ज्ञानोबाराय तुकोबारायची त्या देवांना मुद्रा नाही, परमेशन नाही, ते देव आपण बोखंडीवर घ्यायचे नाही. विठाला काही पूजा, काही पण पूजा मेळ नाही त्या पूजायला. त्या देवाला मेळ नाही, त्या पूजा करणाऱ्या सुंबळ्याला मेळ नाही. अशीच पुजारी तशी, ते देव तशीच. शेंदरी हेंदरी कोण पूजी उत आला उत. ज्याच्या इथं 5-25 वाघिणी दूध द्यायला, आता वाघिणी येलेल्या वाघिणी बुवा, काळेकर बुवा येलेल्या वाघिणी. आणि वाघीण जर दूध देत असेल तर एक जण म्हणला मी शेळी पाळली कशाला, ऊन लागल्यावर कानात दूध पिळायला. म्हणलं शेळीच घालू त्या कानात. वाघिणीचं दूध पेल्या ऊन लागत असतं का? किती सुंबळ्याच्या पलीकडचा सुंबळ्या. इठाला तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय आपले बाप आहेत. बाप वाघाचेही बाप आहेत. त्याच्याला बाकीचं अंगाला चिटकून घ्यायचं. पिवळे गुरुवार डवळे बुधवार काय मिळच नाही, मिळच नाही. मी संसारात पडल्यामुळं कधी कधी आमच्याकडे बी चिटकत ते. हो झोप मोडती सगळं घरी जाऊन मग ते कीर्तन ऐकावं लागतं. ते फलानी पूजा अरे नको ताण घेऊ रे तू कशाला उगा. म्हणजे माहीत काहीच केलेलं बाजार नाही. हे तुम्हाला त्रास होतो म्हणून मी सांगायला लागलोय. कधी कधी चांगल्या पूजा करा, लक्षात येईल. माझ्या विटेवरच्या मालकाची महापूजा करण्याचा योग पत्करा. आणि विटेवरच्या मालकाला स्नान घालत असताना टाळू चाफा, चरण सेवा अखंडित का. विटेवरच्या मालकाची जर टाळू चापली तर त्या टाळूवर एक पिंड आहे, ती पिंड भगवान शिवशंकराची. ज्या भगवान शिवाजीने चरणीचे रज कपाळाला लावले, पायाची माती कपाळाला लावली, त्या भगवान शिवशंकराला विटेवरच्या मालकाने 28 युग झाला अजून डोक्यावर घेतलं, खाली टेकलंच नाही. नामदेवराय म्हणतात देवा देवा तुमच्या पायाची माती कपाळाला लावणारे शिवजी तुम्ही डोक्यावर घेतले, डोक्यावर इतकी तुमच्या पायाला स्पर्श केलेल्या मातीत ताकद आहे तर तुमचे पाय किती अधिकारी. नंबरच चालू आहे बेट. रात्री त्याला फाशी आलती म्हणायला, पक्वादे धड नाहीत आणि आवाज धड नाही. म्हणला घे बाळू महाराज तोच उरकून. आणि आज तास टेकू दे न केलं की डेमा लावायले. जाताना दाखवतो तू विठ्ठला ही देवाच्या पायाची ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. एवढा मोठा प्रताप आहे माझ्या विटेवरच्या मालकाच्या पायाचा. 28 युग झाले पायाला वंदन करणाऱ्या भगवान शिवजीला खालीच टेकलं नाही. माय नाही घेत इतका वेळ, माय घेत नाही. माय याच्या पलीकडे सांगू का, ज्या बापानं प्रॉपर्टी कमिली त्या बापाच्या मड्याला पोरान खांदा द्यावा तरी ते म्हणतं खांदा दुखायला, म्हणून तो मारुतीऱ्याच्या पुढे मड टेकी देत. मागचे पुढं पुढचे माग. हो जावाय सुद्धा ते जावायला खांदा द्यायला लावतात ना सासरं मेल्या. त्या म्हाताऱ्याने याला पोरगी दिली म्हणून त्याच्या भाकरी तुकड्याची सोय होती, पण ते पण येशीत एकदा म्हातारा टेकीत. पुढचे मागन मागचे पुढं. ज्या माईनं जन्म दिलाय ती रडायलाच कडेल घेती, रडणं बंद झालं की खाली टेकी ती. पण विटेवरच्या माईनं पायाची धूळ कपाळाला लावलेल्या एका महान देवतेला 28 युगापासून डोक्यावर घेतल्या, अजून खाली टेकलं नाही. पायाची ताकद आहे. दुसरा पुरावा सांगतो. राजा रावणाला मारलं माझ्या विटेवरच्या मालकानं 7व्या अवतारात. प्रभू रामचंद्र म्हणजे विटेवरचेच मालक ना. मारलं राजा रावणाला. मारून घरी आल्याच्या नंतर एक थोडस दुःख झालं माझ्या प्रभूला. कुठलं दुःख? कारण ज्याने आपल्याला जन्म दिलाय ते पिता दिसत नाहीत. दशरथ राजा देहावसान झालत. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राच्या चरण पादुका
त्या सिंहासनावर ठेवल्या होत्या आणि त्या सिंहासनावरच्या पादुकेवर शत्रुघ्न छत्र धरून होते. ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी महात्मे अशी सर्वजण जमा झाले आणि सर्वांनी सांगितलं, प्रभो तुम्ही 14 वर्ष 22 दिवसाच्या नंतर परत आलात, आता तुमचा राज्याभिषेक करायचा. पायाची सेवा नामदेवराय का मागतात? उदाहरण क्रमांक 2. काय असं पायात पडलंय? मग ते राज्याभिषेक करायचं ठरल्याच्या नंतर सर्वत्र आता कशा खुर्च्या काय असं सगळं व्यवस्थित ना. राजाला बसायची खुर्ची म्हणलं कशी असेल ती, किती किलो सोन्याचं सिंहासन करायचं, मग सीता कोण्या बाजूला असावी, लक्ष्मण कुठे असावे, भरत शत्रुघ्न कुठे असावे. बऱ्याच रामायला सत्यनारायण करताना पण सीता कोणी कोण घ्यावं कळत नाही, ते आम्हाला सांगावं लागतं. ते सीता ऐकून बसे हो, सुधरत नसते. लय लय रामा असेच आडमुटन. मी हल्लीची राम म्हणालो. नाही कळत, नाही कळत. हिला कोणी कोणी उभं करू आणि मला आम्हाला विचारतो काय. ते सिंहासन करत असताना हे राम पंचायतन कसं ठरवायचं? स्वर्गातले लोक आले, ठरलं. डाव्या हातानं काही मंत्री, उजव्या हातानं काही मंत्री, काही महामंत्री, काही सुमंत्री, काही प्रधान, काही उपप्रधान, काही भालदार, काही चोपदार, गुमास्ते, अशी फार मोठं 197 लोकांचा राजदरबार होता. 197 असं एका पुराणात उल्लेख आला. मी मंच कशाला सांगू, जाईन ना जीभ फाटून. माग एकदा वाचिले पंढरपुरातल्या मालकानं, कशाला आगाव बोलायचं, जे ते खरं बोलायचं पुराणातलं. एखाद्याला नसन पटलं तर घी तिकडे, कशाला धडक, जे ते सांगायचं पुराणातलं. एवढ्या लोकांचा 197 लोकांचा राजदरबार, काय सुंदर दरबार. आणि माणूस कसं असतं माहिती का, 7-8 लोकांना सांगत असते ते ना आपल्याला नवाजावा म्हणून. बायका साडी नेसल्यावर शेजारणीला विचारतात बरी दिसायली का. माणसाचं तसं नाही, कपडे घातल्या बायकोला म्हणते जरा बरं दिसायला का. माणसं शहाणे असते, थोडासा बरेपणा. बायका वाईट ह्यात असतं मी कधीच म्हणणार नाही, कारण मी सुद्धा एका बाईच्याच पोटी जन्मलेला आहे. त्याच्यामुळे मी बायकांना वाईट कसं म्हणेल. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती जडवड कोणती असेल तर देशाची स्त्री आहे, म्हणून वाईट नाही म्हणणार. ज्या चुका करतात त्या चुकलेल्याच असतील, पण देशाची जडवड श्रीमंती कोण असेल तर या देशाची स्त्री आहे. कारण रामप्रभू सुद्धा एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले, ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले, सद्गुरू भगवान बाबा सुद्धा एका स्त्रीच्या पोटी, वामन भाऊ सुद्धा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. म्हणून नारी की निंदा मत करूया, निंदा नाही करणार, पण आचरण वावरणारी स्त्री अधिकारी असती. आचरण सुटलेली अद्याप नाही, आचरणाच्या बाहेरच्यांचा काही विषय नाही. योग असा आला, माणूस हा धर्मपत्नीला नमूद करत असतो हे बरं आहे का. म्हणून रात्रीच्या 1 वाजता भगवान प्रभू रामचंद्राने सीताई साहेबांना सांगितलं, सीते जी प्रभू तो राज दरबार बघते का एकदा. तर त्या सीता होत्या, त्या म्हणल्या प्रभू तुम्ही केल्याच्या नंतर काय ते असेल, काय वैभव असेल. नाही पण सीते चालणं बघायला कोणी आहे का दरबारात. कोण नाही, आता सर्वजण झोपलेले, तर आपण एकदा दरबार बघून घेऊ. रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला ते 197 लोकांचा दरबार बघितला. सीताई साहेबांनी विचारलं ही खुर्ची कोणाची. आमका बसणार, या खुर्चीवर तमका, या खुर्चीवर वगैरे, या खुर्चीवर वगैरे, ही खुर्ची मला, ही खुर्ची आमक्याला, ही खुर्ची ही तुला. ठीक आहे प्रभू चला. भगवंतानं विचार केला, थोडा प्रसन्न झाली नाही सीता. मी नाही म्हणालो बरं, सीता थोडी प्रसन्न नाही. विचारलं सीते एक विचारू का, तुझी काही नाराजी आहे काही सभा पाहिल्याच्या नंतर. माझी नाराजी तुमच्या पुढं काय प्रभू, तुम्ही जे करताल ते पर्व काळ. पण एक विचारू का देवा, मला एक प्रसंग आठवला हो. सीताई साहेब म्हणतात बरं प्रभूला, देवा मी 13.5 वर्ष तुमच्या सोबत दगड उशाला घेऊन, गवत पाठीला घेऊन, दगड उशाला घेऊन राना वनात 13.5 वर्ष तुमच्या सोबत राहिले. एका पैशाचं दुःख झालं नाही हो देवा, कारण तुम्ही माझ्या सोबत होतात. पण देवा सांगू तुम्हाला,
6 महिने 22 दिवस अशोक राजा रावणाच्या अशोक वाटिकेत थांबले न देवा, ते एक एक क्षण मला वर्षासारखं वाटत होता. एक वर्षासारखं एक एक क्षण. देवा काय दुःख वाटलं हो देवा, बेचैनी होती हो माझ्या अंतकरणात. मी तुमचं भजन करीत 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 6 महिने 22 दिवस शोक केला त्या झाडाखाली. देवा एवढा शोक केला मी प्रभू, ती जमीन इतकी शोकाकुल झाली की तितक्या भागामध्ये गवतच उगत नाही. इतकं मला दुःख वाटलं. पण एक सांगू मालक, मला त्या दुःखातून जर बाजूला कोणी काढलं असेल आणि तुमची भेट करून जर मला सुख कोणी दिलं असेल, तर तो जगातला 1 नंबरचा संन्यासी, त्याचं नाव मारुतीराय. सीते, या वेळेला हनुमंताचा विषय सांगायची काय गरज होती? काय नाही प्रभू, जाऊ द्या, माझं कोणीकडे असू द्या, मला हनुमंतरायामुळे सुख प्राप्त झालं, मला तुमची भेट करून दिली. पण एक सांगू का प्रभू, तुम्ही जगाचे बाप आहात. ज्या वेळेला राजा रावणाने माझं हरण केलं, त्यावेळेला काही लोकांची बोट तुमच्याकडे सुद्धा होते. राम स्त्री सांभाळायच्या योग्यतेचा नाही. तुमच्याकडे सुद्धा काही दूषण होते प्रभू. या प्रापंचिक युगुंतीमध्ये जर तुम्हाला मुक्त केला असेल तर तो मारुतीराय, त्या हनुमंताची कृपा आपल्यावर. आपली संसाराची विस्कटलेली घडी सुरळीत चालण्यासाठी त्या मारुतीची आपल्यावर कृपा आहे प्रभू. त्याची कृपा आहे आपल्यावर. आणि 197 खुर्च्यापैकी एकही खुर्ची त्याच्यासाठी सभेत नाही, याची खंत वाटते मला प्रभू, याची खंत वाटते. याला म्हणायचं सीता, या भारत देशातली पवित्र स्त्री, इतकी उपकाराची फेड उपकारानं करणारी या देशाची पवित्र स्त्री आहे, पवित्र स्त्री. ही आठवण करून दिल्याच्या नंतर प्रभू रडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सभा लावली. 22 दिवस शिल्लक होता राज्याभिषेक. तेवढ्या सभेला महान महान ऋषीमुनी बोलवले. हे काय 2-2, 3-3 अभंग पाठ करून हात झोकणारे नाही. नाही, अंगाव घेऊ नका बरं, तसं अंगाव नका. नाही तुम्ही मुळीच नाही म्हणणार, मरून जाईन गिरगावकर. नाही तुम्हाला नाही म्हणणार. हा, आता काही काहीला नाद असतो. आमची इथे एक बाई होती, भांडल्याशिवाय जेवतच नव्हती. जेवतच नव्हती ती, जेवतच नव्हती. अख्ख्या गावातल्या लक्ष्मीने विचार केला, हिला भांडायचंच नाही. त्या दिवशी पौर्णिमा, मंगळवार दिवस, आणि तिने 22,000ची पैठणी नेसली. आणि गावात भोन्याईचं मंदिर आहे, त्या भोन्याईचं दर्शन घेतलं. 1 नंबरचं घर आहे, तिथंच म्हणली जोग अंबाबाईचा. पण सगळ्या बायाने मिटिंग घेतली होती, तिला बांधायचंच नाही. त्या बाईनं जोगाव कशाचा आणला माहिती? किलोवर काजू. त्याचे वाकडे, बापरे, तुला का द्यायचे होते काय? हो ना, आगावत ना, बापरे. आपण शेंगदाण्यालाच काजू म्हणून खाचे काका बाबा, मानव येते म्हणी समाधान. कसल्या अडचणी ते वाकड्या तोंडाचे असते, त्याच्याने नादी लागायचं. किलोभर काजू आणले परातीत, नाही घेत म्हणजे बाई काजू पण घेईन. गहू वाढे, तांदूळ वाढे, काहीच नाही. मग काय घेते? इस्तू. तिला वाटलं बाई आपण जर हिच्या म्हणण्यासारखं नाही वागावं तर भांडायची. झाऱ्यात इस्तू घेतला आणि तिच्या पदरात टाकला. आणि मग म्हणली, मग लुगडं काऊन जाळलं? असा काही कायला नाद असतो अंगावर इस्तू घ्यायचा. गणिजन माणसं, सगळे गोड माणसं, गोड गोड गोड. मंत्री महामंत्री मोठमोठाले सभेत आहेत. आता खुर्ची कोणती टाकायची मारुतीरायाला? म्हणून विश्वकर्मा देवाची कृपा असलेली काही माणसं आमंत्रित केली. म्हणजे त्यांना कलेची देवता म्हणते. विश्वकर्मा महाराज म्हणजे कलेची देवता. हो, शक्यतो आमचे सुतार दादा, पांचाळ दादा, त्यांच्या दुकानात फोटो असतो. कारण सगळी कला सुताराला येत असते. लाकडाची बाहुली, लाकडाचे दरोजे, लाकडाचं सिंहासन, लाकडाचा पलंग, लाकडाची बाच, लाकडाचा पाळणा. आता पण पाळणा लग्नात म्हणत नाहीत, त्या हाताचाच पाळणा म्हणालीत, मंगलाष्टक म्हणणार.
तळहाताचा पाळणा सुतारले आहेत रे महाराष्ट्रात. लय 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 तेच पहा सध्या मंगलाष्टक तेच चालू येतं. हो जाऊ काय करायचं, ज्याला पटायले त्याला जमायले ना आपण काहून नाद घ्यायचा. चल द्या, ज्याचं लग्न राहिले त्याला एकच विनंती करतो, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, ज्याचं लग्न राहिले त्यानं काय लग्नात आगावपणा करायचा तर करा, पण मंगलाष्टक मात्र सात्विकच म्हणून द्या. हो कारण संस्कृती आपल्या देशाची, आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीतले मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद येत, आशीर्वाद आशीर्वाद तेच व्हायला पाहिजे. मी लय मुसलमानाची लग्न लावले म्हणजे तिथं काय अक्षिदा फेकायचं काम नसते, नुसतं जायचं आपलं. मला तर खाचत नाही, रुमाल झटकीला की निघला पाठ्या घरी, पण लोक प्रेमान बोलित, आओ बोले बाळू महाराज हमारे बच्चे की शादी है, हो मेरे पोरी का लगन है. हो ना, मला हिंदी येत नाही ना त्याच्यामुळे असं होतं ना ते. हे ढिलं झालो गायला हात लावायलो पण दबत नाही पडत ते. आवळा तर दुखत. पण सिमेंट कालिणाऱ्या मिस्त्रीपासून तर 10 कोटी असणाऱ्या श्रीमंत मुसलमानाच्या लग्नात नियम बदलित नाहीत, नियम बदलित नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे वाढतील तसा तसा लग्नात धिंगाणा. मातीत घातली संस्कृती, मातीत मातीत. मूर्खपणाचं टोक येते, नाही संस्कृती मोडायला पाहिजे. इथं उभ्या असलेल्या सर्व माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गुणीजनांना विनंती करतो, भाऊ म्हणून विनंती करतो, लग्नात जर स्टेजवर तुम्ही भजन म्हणत असताल भगवान बुवा, आणि भजन म्हणता म्हणता जर एखादा ढवळ्या कपड्यावाला आणि पुढचा म्हणला बंद करा, तर म्हणायचं आमचा अभंग होऊस तर बंद करीत नाहीत, आमचा अभंग संपेपर्यंत बंद होणार नाही. नाही ते लगेच अभंग चालू असताना पहिलं थोगे काऊ कोकत आहे अभंग सुरू. मी त्या लग्नात आणि एक जण आला, हा थांबा आदरणीय माननीय सन्माननीय वगैरे आले, त्याला एखादंच कळणं सोमळ्या, आणि भजन बंद करून त्याचा सत्कार करायला त्या पोराचं पोरीचं सगळं धिरड वाजन ना धिरड. आणि ते लग्न करणाऱ्या कंटुल्याला अशी माणसं आले की ते लय गोड वाटतं, माळे जमले की. हो पण माळे लय झाडायचा नाश करते ते, ध्यानात जा. हे आपला अपमान नाही हो द्याचा संप्रदायाचा. हो ज्ञानोबाराय तुकोबाराय किती मोठे आहेत हे सोडून द्या, आपली लायकी नाही त्याचं मोठे पण तपासायची, पण आपल्या पोटाच्या भाकरी आहेत इतकं तरी ध्यान ठेवलं पाहिजे. विठ्ठला आणि सांगितलं मारुतीरायाची खुर्ची कुठं. प्रत्येक साधू म्हणला एवढ्या मोठ्या योग्याची खुर्ची सांगायची आमची पात्रता आहे का? ठीक आहे बसा बाजूला. विधाता बोलीला ब्रह्मदेव, विधात्यान पण सांगितलं हे मी सांगू शकत नाही. आणि मग वेगात सांगतो, मारुतीरायासाठी एक सुंदर आसन तयार केलं, त्याला हत्तीच्या दाताचे पाय लावले. तो हत्ती सुद्धा माथारपण होऊन मेलेला, मारून हत्ती त्याचे दात नाही काढले, असा हत्ती त्याचे दात. आता आपल्याकडे पूर्वीच्या काळात सर्वात मोठं योग्याला तप्याला साधकाला बसायला जे आसन होतं बळीराम बुवा, ते हरणाचं कातडा असायचं. आता तर हरण मारल्यावर लय निषेध आहे. हो त्याला खडी फोडायला मरुस्तर धाडतं शासन. हो हो म्हणून हरणाचं कातडं बसून भजन करायला चांगलं असते म्हणून बसताना हरणच मारीत. एखादं त्याच्या कर्मानं मृत्यू पावलेलं वय संपल्याच्या नंतर त्याची व्याधी वाढली असेल असं जर मृत्यू पावलेलं हरण सापडलं तर त्याचा चमडा काढा, ते पवित्र. हो असे काही नियम येतं. त्या हरणाच्या कातड्यावर बसावा, राजहंसाच्या पंखाची गादी असावा. आणि राजहंसाचे पंख कधी पडत असतात माहितीये का? कामना विरहित झालेला राजहंस त्याचे पंख पडत असतात. मोराचे पंख कधी पडतात माहिती तुम्हाला? रोहिणी मृगा जायते नक्षत्रो
तथा कामरहित मयुरा रोहिणी आणि मृग नक्षत्रामध्ये मोराला काम दाटत असतो. हे नक्षत्र संपले की मोराचा काम संपत असतो. तिथून पुढे त्याची पकड पडायला सुरुवात होत असती. कामरहित पंखाच्या टोपी माझ्या द्वारकेतल्या मालकानं मुकुटाला केली. मोराच्या पंखाचा मुकुट कामरहित, वासनारहित. याच्या पलीकडे सांगू, काम संपलेल्या मोराचे पडलेले पंख गणपती बाप्पाने हातात घेतले आणि 1.25 लाख श्लोकाचा ग्रंथ केला. त्याचं नाव महाभारत. 1.25 लाख भारत केली निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक गणपती बाप्पानं लिहिले. ते मोराच्या पंखानं टाकात बुडवायचं का कामनारहित मोराचं पंख. राजहंस येती विहंगमा भयस्थिता राजाश्रेष्ठते वच, मानस सरोरा भयदीप्तीनाम मौतिकाम जठरानलो तृप्तावसाहा. जाबाली सांगतात, मार्कोंडे सांगतात, बकोदालभ्य सांगतात, राजहंस हा मोत्याचा चारा खात असतो आणि मोती हे पाण्यात जन्माला येत असतात. स्वाती नावाच्या नक्षत्रावर शिंपले असे तोंड इसकटून वर येतात. स्वाती नक्षत्रात पडलेले पावसाचे थेंब मोती मधात ते शिंपलामध्ये घेतो आणि शिंपला मिटला की पाण्याच्या तळाला जातो. कालांतरानं त्याचा मोती तयार होतो. मोती तयार करायचा कारखाना जगात नाही आणि कारखान्यात तयार केलेले मोती खोटे असते. ते मोती बुवा पाण्यात तयार व्हा आणि ते मोती पचवायची ताकद राजहंसात आहे. 1000 वर्ष जरी मोती पाण्यात उकळला तरी शिजत नाही, पण राजहंसानं काढला की त्याचं पिठलो निघून जाते पोटात. ही त्याच्या जठरात ताकद आहे, त्याला राजहंस म्हणतात. याच्या पलीकडे सांगू का, दुधामध्ये पाणी टाका. आपल्याला दुधातलं पाणी बाजूला करायचं असेल तर दूध जाळावं लागेल. आधी पाणी जळतं मग दूध शिल्लक राहतं. राजहंसाचं तसं नाही. त्याच्या मनात आलं तर दूधच पितं, पाणी जशाल तसंच होतं, ढवळं पण राहत नाही. इतकी ज्याच्यात चोंचित ताकद आहे त्याला राजहंस म्हणतात. आणि कामनारहित राजहंसाची पंख खाली पडतात आणि त्या पंखाची गादी त्या सिंहासनावर केली. मग मांडायचं कुठं सिंहासन? भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे डाव्या बाजूला काही मंत्री महामंत्री, उजव्या मंत्री बाजूला काही मंत्री सुमंत्री आणि मध्यभागी ते सिंहासन टेकलं. मारुतीरायाला आमंत्रित केलं. महाद्वारात मारुतीराय चरण सेवा अखंडित. नामदेवराय पायाची सेवा का मागतात. महाद्वारात मारुतीराय आल्याबरोबर सुमंतजीनं निमंत्रण दिलं. प्रभू हनुमंतराय आल्याबरोबर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीताई साहेब श्रुतकीर्ती मांडवी ह्या सगळ्या जणी तिथं धावल्या. उर्मिला, चौघाच्या 4 पत्न्या, सोन्याची ताम्हणं,